सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावलीला सारंगचं खूप मोठं गुपित हे समजलेलं असतं. पण ते गुपित कळल्यानंतर सावलीला राग येत नाही प्रेक्षकांनो, तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तिच्या मनामध्ये इथे आता फुलपाखरं जणू काही इकडे तिकडे उडत असतात, बागडत असतात, कारण गोष्टच तशी घडलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अबीरने सावलीला सांगितलेलं असतं की सारंगचं लग्नच झालेलं नाही आहे. सारंगचं लग्न न झाल्याचं सत्य सावलीला समजताच तिला प्रचंड आनंद हा झालेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावली अमृताचं बोलणं ऐकल्यानंतर तिलोत्तमाच्या घरी, मेहेंदळेंच्या घरी जायला तयार नसते. पण जेव्हा अबीर तिला सांगतो सारंगच्या लग्नाचं सत्य, तेव्हा मात्र तिने आपल्या मनाची तयारी केलेली असते. आणि मेहेंदळेंच्या घरी गेल्यानंतर तिने ठरवलेलं असतं की आपण सारंगला आता घट्ट मिठी मारायची आहे आणि त्यानंतर त्याला देखील सांगायचं आहे की मी सुद्धा लग्न केलेलं नाही, मी सुद्धा माझं गुपित सांगून टाकणार, असा निर्णय सावलीने घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग थोडाफार शुद्धीवरती आलेला असतो. तो हाताचे मुवमेंट, त्याचबरोबर इथे आता पायाचे मुवमेंट करायला लागलेला असतो आणि थोडा थोडा बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. शुद्धीवरती आल्यानंतर सारंगने जो पहिला शब्द आपल्या तोंडून काढलेला असतो आणि ते नाव असतं ते म्हणजे सावली. तेव्हा तिलोत्तमाला प्रचंड राग येतो. ती म्हणते, अरे सारंग, तुझी आई तुझ्याबरोबर आहे, ती तुझ्याजवळ इथे रात्रभर बसले, तुझ्या आईचं नाव न घेता, तिच्याबरोबर एकही शब्द न बोलता तू नाव घेतलंस ते कुणाचं? त्या मुलीचं. त्या मुलीचं नाव घेतलंस तू, जिला 8 वर्षांपूर्वी मी तुझ्या आयुष्यातून आणि आपल्या घरातून काढून टाकले. त्या मुलीचं नाव तू का घेतलंस सारंग? तेव्हा तो म्हणतो, सावली पाहिजे. ती म्हणते, नाही नाही, अजिबात नाही. काहीही झालं तरीसुद्धा त्या मुलीला मी माझ्या सारंगच्या आयुष्यातून 8 वर्षांपूर्वीच काढून टाकले. तिला मी पुन्हा माझ्या घरामध्ये जागा देणार नाही. काहीही झालं तरीसुद्धा मी त्या मुलीला घरामध्ये घेणार नाही, असा निर्णय इथे आता तिलोत्तमाने घेतलेला असतो. पण प्रेक्षकांनो, नियतीच्या पुढे आता कुणाचं चालतं? तसंच काहीसं तिलोत्तमाच्या बाबतीत घडलेलं असतं. कारण डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की सारंग सारखं सारखं सावलीचं नाव घेतोय. तेव्हा बबलूला ते विचारतात, सावली कोण आहे? तेव्हा बबलू म्हणतो, सावली ही सारंगदादाची बायको आहे, पण ती 8 वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती आणि आता पुन्हा ती इथे आली आहे आणि त्यामुळे सारंगदादा तिचं नाव घेतोय, कारण अजूनही त्याचं तिच्यावरती प्रेम आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, जर सारंग सावली सावली असं म्हणतोय तर तुम्ही सावलीला इथे बोलवा. सावली जर त्याच्याबरोबर बोलली, तिचा आवाज त्याच्या कानावरती पडला, तर सारंग या सर्व परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडेल, तो लवकर बरा होईल, तो लवकर कोमातून बाहेर येईल, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा बबलू तिलोत्तमाला सांगतो की डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण सावली वहिनीला बोलावलं पाहिजे. तिलोत्तमा म्हणते, नाही, डॉक्टरांना घरातल्या पर्सनल गोष्टी सांगू नको बबलू, सावलीला काही केला बोलवायचं नाही. तो म्हणतो की सारंगला डिस्चार्ज देत आहेत, घरी आणलं तर लवकर बरा होईल असं सांगितलंय. ती म्हणते, ठीक आहे, मी येते हॉस्पिटलला. बबलू म्हणतो, नाही नको, आम्हीच ॲम्ब्युलन्समधून सारंगदादाला घरी घेऊन येतोय. त्यानंतर सावलीचं निर्जला व्रत असतं, म्हणजे जोपर्यंत सारंग पूर्णपणे शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही, पिणार नाही, मी फक्त विठुरायासमोर बसणार, असं सावलीने सांगितलेलं असतं. तिने आता विठुरायाला वेठीस धरलेलं असतं आणि ही गोष्ट अमृताला कळते. तेव्हा अमृता एक मोठी बहीण म्हणून ती आता सावलीकडे येते आणि सावलीला ती म्हणते की सावली, थोडं तरी खाऊन घे ना गं. अबीरने तिच्यासाठी जेवणाचं ताट आणलेलं असतं, पण सावलीचा हट्ट ती सोडायला तयार नसते. तेव्हा अमृता म्हणते, सावली, एक काम कर बाळा, आता तू माझ्या हाताने खा, कारण सारंग शुद्धीवरती आलं आहे
आणि तुला माहिती आहे सावली, सारंग शुद्धीवरती आल्यानंतर त्याने पहिलं नाव कुणाचं घेतलं? सावली म्हणते ओवीचं. अजून कुणाचं घेणार? तेव्हा अमृता म्हणते नाही सावली, ओवीचं नाव नाही घेतलं सारंगने, त्याने तुझं नाव घेतलं, सावली असं नाव घेतलं. आणि बबलू तर म्हणत होता की सारंग शुद्धीवरती आल्यापासून फक्त सावली आणि सावली एवढंच नाव घेतोय. तेव्हा इथे सावली आता तिच्याकडे बघतच राहते. ती म्हणते का सारंग माझंच नाव का घेत आहेत? म्हणजे आता ते त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेलेत ना, त्यांची बायको त्यांच्याबरोबर नाही. म्हणजे अमृता वहिनी त्यांची बायको सुशीला ही त्यांच्याबरोबर नाही आहे का? आणि ओवी तर त्यांची मुलगी आहे, मग त्यांनी तिचं नाव घ्यायला पाहिजे होतं, सुशीलाजींचं नाव घ्यायला पाहिजे होतं. सारंग माझं नाव का घेत आहेत? तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता म्हणते आता त्याचा विचार तू कर ना सावली, की सारंग ओवीचं नाव न घेता सुशीलाचं नाव घेता तुझं नाव घेतोय, म्हणजे कारण काहीतरी असेल ना, त्याचा विचार तू केला पाहिजे असं मला वाटतं. तू विचार कर आता या सगळ्याचा. मी आता जाते, पण मी तुला एवढंच सांगायला आली आहे की सारंगला डिस्चार्ज मिळाला आहे, तो घरी आला आहे. त्याची खरंच जर तुला काळजी असेल तर तू त्याला भेटायला घरी येशील. तू जर त्याला भेटायला आलीस तर सारंग लवकर बरा होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता सारंग घरी आलेला असतो. फक्त त्याचा हट्ट एकच की मला सावलीला भेटायचं आहे, सावली पाहिजे. पण तिलोत्तमाने सक्त ताकीद दिलेली असते की सावलीला बोलवायचं नाही. तेव्हा ओवी हे बोलणं ऐकते की सारंग सारखा सारखा सावलीचं नाव घेतोय. तेव्हा ती म्हणते मग सावली टीचरला हे लोक का नाही बोलवत? तेव्हा ती म्हणते अमृता काकू, बाबाला सावली टीचरला भेटायचं आहे, त्याला काहीतरी बोलायचं असेल, मग आपण सावली टीचरला इथे का नाही बोलवत? त्या जर इथे आल्या तर आपल्या बाबाला लवकर बरं वाटेल ना. तेव्हा ती म्हणते आजीसमोर बोलू नको, आजीला राग येईल. ती म्हणते का आजीला नाही वाटत का की बाबाने लवकर बरं व्हावं? तेव्हा तिलोत्तमा हे बोलणं ऐकते. तेव्हा ओवी अबीरला फोन करून सांगते की अबीर, अरे माझा बाबा आहे ना, सारखं तुझ्या आईचं नाव घेतोय रे, सावली टीचरचं नाव घेतोय, त्याला सावली टीचरला भेटायचं आहे, मग तू इथे सावली टीचरला घेऊन ये ना. तेव्हा अबीर म्हणतो सुपर हिरोला सावली टीचरला भेटायचं आहे, थांब मी आईला सांगतो. तेव्हा इथे जगन्नाथ आणि सावली दोघेजणं बसलेले असतात. अबीर म्हणतो आई, तुला माहिती आहे ओवीचा फोन आला होता आणि सुपर हिरोला तुला भेटायचं आहे, तुला. मला असं वाटतंय त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल, आपण जाऊया का ओवीच्या घरी? सावली म्हणते नाही, मी तिथे नाही जाणार. तेव्हा जगन्नाथ म्हणतो सावली बाळा, आता सोड ना राग. ती म्हणते राग नाही आहे बाबा, पण मी तिथे कसं जाऊ, कसं दिसतं ते? म्हणजे मी एकतर त्यांना सांगितलं की मी लग्न केले व्यंकटेशजींबरोबर, सारंगने सुद्धा सुशीलाबरोबर लग्न केले, मी तिथे कशी जाणार आहे? तेव्हा अबीर म्हणतो आई, आता जर सारंग सरांनाच तुला भेटायचं असेल तर मग आपल्याला जायला नको का? सुपर हिरोलाच तुला भेटायचं आहे म्हणून तर सारखं तुझं नाव घेतोय ना, ओवी म्हणत होती. तेव्हा प्रेक्षकांनो, सावली म्हणते नाही बाळा, मी तिथे नाही जाऊ शकत, ते चांगलं नाही दिसत. जगन्नाथ म्हणतो 8 वर्ष झाली सावली, तरीसुद्धा सारंगच्या बाबतीत काहीच बदललेलं नाही आहे. त्याने सांगितले की लग्न झाले, त्याची एक मुलगी आहे, पण तरीसुद्धा शुद्धीवरती आल्यानंतर पहिलं नाव तुझं घेतोय, म्हणजे काहीतरी गडबड आहे, काहीतरी सिरियस आहे, बरोबर ना सावली? तेव्हा सावली म्हणते हो बाबा बरोबर आहे, पण मी आता या सगळ्याला काय करू? कारण एकतर मी तिथे न जाण्याची शपथ घेतली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुशीलाजी तिथे असताना मी तिथे कसं काय जाऊ? तेव्हा इथे आता सुशीलाजी आतासुद्धा कुठेतरी केसच्या दरम्यान बाहेरगावी गेले असतील का? त्या सारख्या बाहेरच असतात. सारंगची ओवीची काळजी नाही आहे का त्यांना? आणि तिलोत्तमा मॅडम बरं त्यांना सारखं बाहेर जाऊ देतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबीर म्हणत असतो आई, तुला एक खरं सांगू का? ती म्हणते काय? तो म्हणतो तू नको त्यांची काळजी करू, आपण जाऊया सुपर हिरोला भेटायला. ती म्हणते का? तेव्हा इथे अबीर म्हणतो कारण आता नाईलाज आहे म्हणून मी तुला एक सत्य सांगतो. ती म्हणते कुठलं सत्य? तो म्हणतो की माझं आणि ओवीचं गुपित होतं, पण आता ते सांगायची वेळ आली असं मला वाटते. तेव्हा सावली म्हणते अबीर काय लपवतोयस तू, खरं खरं सांग. तेव्हा अबीर म्हणतो आई, सुपर हिरोने ना तुला एक गोष्ट खोटी सांगितली आहे. ती म्हणते काय? की त्यांचं लग्न झालं आहे, ते सुद्धा सुशीला काकूंबरोबर. ती म्हणते हां मग हे खरं आहे ना की त्यांचं लग्न झालं आहे? अबीर म्हणतो नाही आई, सुशीला काकूंबरोबर सुपर हिरोचं लग्न झालेलं नसतं. सुशीला काकूंचं
रतन बरोबर लग्न झालेलं असतं. रतनची बायको सुशीला काकू असते. तेव्हा ती म्हणते, काय हे काय बोलतोयस तू अबीर? अबीर म्हणतो, हो आई, तू प्लीज सांगू नको ओवीला मी तुला सत्य सांगितलं ते, कारण सुपर हिरोने तिला खोटं बोलायला सांगितले तुझ्याबरोबर. तू जेव्हा सांगितलंस ना की तू व्यंकटेश काकांबरोबर लग्न केलेस, मग त्यांनीसुद्धा तुला सांगितलं की त्यांचं पण सुशीलाबरोबर लग्न झालं आहे म्हणून. पण त्या सुशीला काकू आहेत ना, त्यांना सुपर हिरो वहिनी बोलतात आणि त्यांना हे नाटक करायला सांगितले तुझ्यासमोर. तुला माहिती आहे का, त्या सुशीला काकू आहेत ना, त्या रतनची बायको असतात. पण त्या रतनने त्यांना फसवलं ना, म्हणून त्यांनी त्याला सोडलं आणि तेव्हापासून त्या सुपर हिरोबरोबर समाजसेवेमध्ये फक्त काम करतात. बाकी त्यांच्याबरोबर लग्न विघ्न केलेलं नाही आहे. अगं ते तर तिला वहिनी बोलतात गं. तेव्हा इथे सावली म्हणते, खरंच अबीर तू हे खरं बोलतोयस? अबीर म्हणतो, हो आई, मी कशाला खोटं बोलू, मी खरं बोलतोय, हो की नाही आजोबा? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, हां, हे तर म्हणजे खरं आहे, कारण सारंगला मी चांगलंच ओळखतो. सारंग सावलीला सोडून कधीच कुठल्या दुसऱ्या मुलीबरोबर किंवा बाईबरोबर लग्न करणार नाही, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा सावली म्हणते, अबीर तू हे खरं बोलतोयस? अबीर म्हणतो, हो आई, हे खरं आहे. तेव्हा इथे सावलीला प्रचंड आनंद झालेला असतो. तिला वाटत असतं, काय करू, नाचू बागडू, इकडे तिकडे धावू, काय करू तरी काय, अशी तिच्या मनाची अवस्था झालेली असते. अगदी नवीन नवीन प्रेमात पडावं तशी सावलीची आता अवस्था झालेली असते. ती म्हणते, चल अबीर बाबा, आपण जाऊया, मेंदळेंच्या घरी जाऊया. आता मी मनामध्ये कुठलाही राग ठेवणार नाही आहे. आता मी सारंगला भेटायला जाणार, जाणार म्हणजे जाणार. आणि सावली धावत पळत मेंदळेंच्या घरी गेलेली असते आणि गेल्यानंतर ती सारंगकडे जाते. सारंग तिचीच वाट बघत असतो. सारंग वाटेला डोळे लावून बसलेला असतो. तेव्हा इथे सावली जाते आणि सारंगला आता ती कडकडून मिठी मारते आणि झालं गेलं सगळं विसरून त्याला माफसुद्धा करते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अबीरने सारंगचं लग्न न झाल्याचं सांगताच सावलीने 8 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींना इथे आता बाजूला सारत सारंगला जाऊन मिठी मारत त्याला आपल्या इथे आता प्रेमाची पुन्हा एकदा कबुली दिलेली असते.